that is electronic related 3 units, that is basic electronic components and signals. Then next unit we have studied diodes and their applications, and next is transistor. So in basic electrical and electronics engineering, we have to study syllabus in 2 sections. In paper also we have 2 sections. That is, first section is that is electrical engineering section, and second section is electronic engineering section. So at final exam you will get two answer sheets, one answer sheet for electrical section, and second answer sheet for electronic section. So in electronic section we have studied 3 units, that is electronic components and signals, diodes and their application, and transistor. Now we will start second section, that is electrical section. So in electrical section also we will study 3 units. That is, in that first unit we will study electric and magnetic circuits. Then second unit, that we will study single phase AC circuits, and third unit is transformer, that is transformer and special types of motors. In this electrical section we will start, that is first unit in electrical section, that is electric and magnetic circuits. In electrical section, in electricity, that is main concept. So electrical engineering, that is nothing but it is necessary to get introduced ourselves to some of the basic concepts such as electromotive force, potential difference, current, etc. That is or a resistance effect, temperature effect, that we will study in first unit. तर फर्स्ट युनिट मध्ये आपण काय करणार आहे, बेसिक कन्सेप्ट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर त्याच्यामध्ये बेसिक टर्म्स जे आहे, करंट रिलेटेड असेल, व्होल्टेज रिलेटेड असेल, तर आपण इलेक्ट्रिक सर्किट रिलेटेड टर्म्स स्टडी करणार आहे, ॲज वेल ॲज मॅग्नेटिक सर्किट रिलेटेड टर्म्स जे आहे त्या स्टडी करणार आहे. तर फर्स्ट युनिट जे आहे इलेक्ट्रिकल सेक्शन मध्ये, दॅट इज इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. तर टोटल 8 मार्क्सचं युनिट आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. तर याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे, तर कंटेंट जे आहे ते मी शेअर केलेले आहेत. तर कंटेंट मध्ये फर्स्ट जे आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिसिटी स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट इज कन्सेप्ट ऑफ EMF अँड करंट. तर EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स अँड करंट. तर करंट जे आहे इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये पण तुम्हाला सांगितलंय, करंट आपण कॅपिटल आय ने रिप्रेझेंट करतो. करंटचं युनिट एम्पियर. देन कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. तर इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये पण तुम्हाला पोटेन्शियल कन्सेप्ट ॲज वेल ॲज पोटेन्शियल डिफरन्स कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन केला होता. तर पोटेन्शियल मीन्स व्हॉट, व्होल्टेज. तर व्होल्टेज किंवा व्होल्टेज डिफरन्स जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. देन कन्सेप्ट ऑफ रेजिस्टर. तर रेजिस्टर आपण इलेक्ट्रॉनिक मध्ये स्टडी केलेलं आहे. तर रेजिस्टरचं मेन फंक्शन, बेसिक फंक्शन काय आहे की रेजिस्टर काय करंट लिमिटिंग पर्पज साठी तुम्ही यूज करणार आहे. देन रेजिस्टरचं युनिट जे आहे ते तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की रेजिस्टर काय ओहम मध्ये, किलो ओहम मध्ये किंवा मेगा ओहम मध्ये काय करता, रेजिस्टन्स जो आहे तो आपण मेजर करतो. देन नेक्स्ट वी विल स्टडी दॅट इज कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल वर्क, पॉवर अँड एनर्जी. तर याच्यामध्ये आपण प्रत्येकाची डेफिनेशन स्टडी करणार आहे. इलेक्ट्रिक वर्क मीन्स व्हॉट, पॉवर मीन्स व्हॉट, एनर्जी मीन्स व्हॉट. देन मॅग्नेटिझम कन्सेप्ट जो आहे तो डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. देन टर्म्स रिलेटेड टू मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझमच्या रिलेटेड टर्म्स जे आहे डेफिनेशन आपण स्टडी करणार आहे. देन मॅग्नेटिक इंडक्शन कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. नेक्स्ट पॉइंट दॅट वी विल स्टडी स्टॅटिकली इंड्युस्ड EMF अँड dynamically induced EMF. These are basic that is in this unit that we have to study. Then first we will start, that is what is an electric circuit. तर electric circuit means what,
इन जनरली प्रत्येकाच्या घरात इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट जे आहे ते आहेत, की तुम्ही प्रत्येक जण काय करता, इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल त्या हँडल करता. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल मीन्स व्हॉट, इलेक्ट्रॉनिक मीन्स व्हॉट माहिती असलं पाहिजे. तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट मीन्स व्हॉट, ॲट द बिगिनिंग ऑफ दिस लेसन तर इथं इंडिकेट केलेलं आहे की इलेक्ट्रिक सर्किट मीन्स व्हॉट. तर इलेक्ट्रिक सर्किट इज मेड अप ऑफ फॉलोविंग. तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मेन रिक्वायरमेंट काय असते, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, सच ॲज की काही तुमचे इन्स्ट्रुमेंट काय होतात, बॅटरीवरती ऑपरेट होतात. काही इन्स्ट्रुमेंट काय की डायरेक्टली मेन सप्लायवरती, दॅट इज 230 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लायवरती ऑपरेट होतात. किंवा अ कंडक्टिंग मटेरियल, युजली वायर थ्रू विच इलेक्ट्रिसिटी कॅन फ्लो. तर वायर मीन्स व्हॉट, की तुम्ही काय कोणतंही ऍप्लिकेशन घ्या कनेक्शनसाठी, तुमची कोएक्सियल केबल जी आहे ब्लॅक कलरची, मेन पॉवर जी पॉवरसाठी तुम्ही वायर यूज करता, दॅट इज वायर जी आहे त्याची रिक्वायरमेंट असणार आहे. देन component to use some of the electricity such as light bulb, की इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट जे आहे की इन जनरल ऍप्लिकेशन सांगितलेले आहेत, की सपोज लाईट असेल, लाईटसाठी तुम्ही काय बल्ब असेल, तुमचे घरात ट्यूब असेल, तर जे काय असेल इलेक्ट्रिसिटी रिलेटेड ऍप्लिकेशन ते तुम्ही काय करता, यूज करता. किंवा स्विच टू ब्रेक द सर्किट. तर स्विच टू ब्रेक द सर्किट मीन्स व्हॉट, इथं मी आता की इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट स्विच इंडिकेट केलेला आहे. तर स्विच काय करणारे, तुम्ही ऑन करणारे किंवा ऑफ करणारे. तर हा जो आहे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे. तर इलेक्ट्रिकल कॉम्पोनंटने तुम्ही काय करणार आहे, एखाद्या ऍप्लिकेशनची काय करणार आहे, ऑन ऑफ पोझिशन जी आहे ती कंट्रोल करणार आहे. दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रिक सर्किट. तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मेन रिक्वायरमेंट जी आहे व्होल्टेज सोर्सची असणार आहे. तर सोर्स जे आहे तुमचा बॅटरी असेल किंवा मेन सप्लाय असेल, दॅट इज गिव्हन थ्रू वायर. तर वायरमध्ये कंडक्टिंग मटेरियल जे काही यूज केलं जातं डिपेंड्स असणार तुमच्या वायरवरती. देन सपोज ऍप्लिकेशन बल्ब असेल, तर बल्ब ऑपरेट करण्यासाठी, लाईट ऑपरेट करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट. इथं फक्त मी स्विच एक ऍप्लिकेशन इंडिकेट केलेलं आहे. तर स्विच काय, तर स्विचच्या नॉर्मली ओपन नॉर्मली क्लोज पोझिशन वरून आपण काय करतो, तर इलेक्ट्रिक सर्किटची ऑन ऑफ पोझिशन जी आहे ती डिसाईड करतो. की कोणतंही ऍप्लिकेशन घ्या, इलेक्ट्रिकलचं घ्या किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं घ्या, तर स्विच वरून काय करतो आपण, कोणतंही कॉम्पोनंट काय करता आपण हँडल करू शकतो. देन व्हॉट इज करंट. तर करंट तुम्हाला सांगितलंय लास्ट इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये. तर करंट इज नथिंग बट व्हॉट, मेजर ऑफ हाऊ मच इलेक्ट्रिक चार्ज फ्लो थ्रू द सर्किट, दॅट इज नथिंग बट करंट. तर करंट जो आहे दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रिकल चार्ज जो काही सर्किट मधून फ्लो होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज करंट. मोर चार्ज दॅट फ्लोज द लार्जर करंट. जर चार्ज मीन्स व्हॉट, तर इलेक्ट्रॉन्स आणि होल्स कॉम्पोनंट, की आपण फर्स्ट इलेक्ट्रॉनिक सेक्शन मध्ये स्टडी केलेलं, दॅट इज करंट जो आहे इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स जे आहे तुमचे मेजॉरिटी किंवा मायनॉरिटी कॅरियर्स असणारे त्याच्यावरती डिपेंड असणारे. तर करंट जो आहे दॅट इज मेजर्ड युझिंग ॲमीटर. तर आपण प्रॅक्टिकल मध्ये करंट जो आहे, ॲमीटर हे जे आहे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे. जसं मल्टीमीटर वरती तुम्ही करंट, व्होल्टेज किंवा फ्रिक्वेन्सी असेल, एसी डीसी पॅरामीटर मेजर करता, त्याच टाईपमध्ये ॲमीटर जो आहे मल्टीमीटर सारखाच इन्स्ट्रुमेंट आहे. तर ॲमीटर वरती आपण काय करतो, फक्त करंट मेजर करतो, विच मस्ट बी कनेक्टेड इन सिरीज इन द सर्किट. तर इथं सिरीज मधला करंट जो आहे तो मेजर करण्यास, सिरीज असेल किंवा पॅरलल असेल, तर मेन फंक्शन काय, करंट जो आहे तो आपण काय करतो ॲमीटर इन्स्ट्रुमेंट वरती. तर ॲमीटर जे आहे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यावरती आपण काय करतो, करंट पॅरामीटर जो आहे तो मेजर करतो. देन नेक्स्ट, द युनिट ऑफ करंट आर एम्पियर. तर युनिट जे आहे करंटचा एम्पियर्स आहे. कॅपिटल ए ने काय करतो आपण, करंट जो आहे तो रिप्रेझेंट करतो. सो व्हेन टू और मोर सर्किट components are connected in series, the same current flows through each component. तर इथं हे जे आहे
विच इंडिकेट केलेला आहे. इथं हा बॅटरी इंडिकेट केलेली आहे. सपोज हे दोन इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल 2 और मोर सर्किट, तर इथं सपोज हे 2 इलेक्ट्रिकल सर्किट्स असतील दॅट आर कनेक्टेड इन सिरीज, आणि हा जो आहे ॲमीटर इंडिकेट केलेला आहे. तर ॲमीटर वरती आपण काय करणार आहे, करंट मेजर करणार आहे. तर करंट कोणता, की या दोन किंवा दोन पेक्षा जास्त सर्किट कॉम्पोनंट्स जे आहे ज्यावेळी तुम्ही सिरीज मध्ये कनेक्ट करणार आहे, दॅट टाइम करंट जो आहे तो सर्किट मधून फ्लो होणारा करंट काय असतो, सेम असतो. तर सिंपल एक एक्झाम्पल फक्त इंडिकेट केलेलं आहे. तर मेन करंटचं फंक्शन काय आहे, तर करंट इज नथिंग बट इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोईंग थ्रू द सर्किट, दॅट इज कॉल्ड ॲज करंट. तर इलेक्ट्रिकल चार्ज जो आहे इलेक्ट्रॉन्स और होल्स मुळे काय होतं, सर्किटमध्ये फ्लो होतो. तर करंट जो आहे तो आपण ॲमीटर इन्स्ट्रुमेंट वरती मेजर करतो. करंटचं युनिट जे आहे एम्पियर. तर दॅट इज करंट पॅरामीटर. देन नेक्स्ट पॅरामीटर इज व्होल्टेज. तर व्होल्टेज मीन्स व्हॉट, that is nothing but measure of how much energy the electrons are carrying around the circuit, that is called as voltage. तर voltage is nothing but काय की that is nothing but energy that is electrons are carrying out around the circuit. तर that is called as voltage. तर सिंपल डेफिनेशन आहे. देन व्होल्टेज जे आहे, करंट आपण काय ॲमीटर वरती मेजर करत होतो, इथं मेन्शन केलेलं आहे करंट दॅट इज मेजर्ड ऑन ॲमीटर. अँड व्होल्टेज जे आहे ते आपण काय करणार आहे, तर याच्यामध्ये व्होल्टेज जे आहे व्होल्ट मीटर वरती मेजर करणार आहे. तर व्होल्टेज इज मेजर्ड युझिंग व्होल्ट मीटर, then which must be connected in parallel with the component in circuit. तर इथं व्होल्ट मीटर आपण सर्किट मध्ये काय करणार आहे, जे काही कॉम्पोनंट्स असतील, तर हा जो आहे क्रॉस जो आहे दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे. त्याच्या अक्रॉस तुम्ही व्होल्ट मीटर काय करता, पॅरलल मध्ये कनेक्ट करता, आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू जी काय असेल व्होल्टेजची ती आपण काय करतो, व्होल्ट मीटर वरती मेजर करतो. देन द युनिट ऑफ व्होल्टेज आर व्होल्ट. तर कॅपिटल व्ही ने आपण काय करतो, व्होल्टेज जे आहे ते रिप्रेझेंट करतो. तर करंट काय करतो, करंट ॲमीटर जो आहे तो आपण सर्किट मध्ये काय करतो, सिरीज मध्ये कनेक्ट करतो, आणि व्होल्ट मीटर सर्किट मध्ये काय करतो, पॅरलल मध्ये कनेक्ट करतो. तर करंट ज्यावेळी मेजर करायचं असेल त्यावेळी ॲमीटर काय असणार आहे तुमचा, सिरीज मध्ये असणार आहे. त्याच्यानुसार जे काही रिडिंग असेल, करंट असेल, तो काय करणार आहे आपण मेजर करणार आहे. व्होल्टेज पॅरामीटर सेम, की कॉम्पोनंट जो जे काही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सर्किट असेल तुमचं, त्याच्या अक्रॉस तुम्ही व्होल्ट मीटर काय करणार आहे, फक्त पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. दोन किंवा दोन पेक्षा जास्त सर्किट्स तुमचे एका सिंगल चिप वरती असू शकतात. त्याच्यानुसार व्होल्टेज जे आहे ते प्रत्येक कॉम्पोनंटच्या अक्रॉस काय केलेलं आहे, पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. तर व्होल्टेजचं युनिट जे आहे ते व्होल्ट कॅपिटल व्ही ने रिप्रेझेंट केलेलं आहे. दॅट इज व्हेन 2 or more circuit components are connected in series, the voltage of the supply is shared between them. तर पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे तिथं कॉम्पोनंट. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं आपण काय करू शकतो, व्होल्टेज जे आहे ते मेजर करू शकतो. देन नेक्स्ट पॅरामीटर इज रेजिस्टर. तर रेजिस्टर जे आहे आपण फर्स्ट युनिट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटच्या स्टडी केलेले आहे. तर रेजिस्टर मीन्स व्हॉट, that is used for current limiting purpose, that is designed to reduce the current. तर करंट जो आहे तो लिमिट करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी काय करता तुम्ही, रेजिस्टर कॉम्पोनंट जो आहे तो यूज करता. तर हे जे आहे रेजिस्टरचे वेगवेगळ्या इमेजेस जे आहे, तर हे जे आहे सिक्स टाईपचे कलर कोडिंगचे रेजिस्टर इंडिकेट केलेले आहेत. तर वेगवेगळ्या टाईपचे रेजिस्टर जे आहे ते स्क्रीनवरती शेअर केलेले आहे. प्रॅक्टिकल मध्ये हे दोन टाईपचे रेजिस्टर जे आहे ते तुम्हाला दाखवलेले आहेत. तर रेजिस्टर आर ऑफन used with the component that requires less current than is being supplied to the whole circuit. The most of electronic circuits need to have register to work properly. तर रेजिस्टर काय, की प्रत्येक इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये काय रेजिस्टर कॉम्पोनंट हा जो आहे तो कनेक्ट केलेला असतो. तर रेजिस्टर कॉम्पोनंटचं मेन फंक्शन काय, की सर्किट मधला करंट जो काही फ्लो होतोय तो रिड्यूस करण्यासाठी किंवा लिमिट करण्यासाठी काय तुम्ही रेजिस्टर यूज करता. तर प्रत्येक सर्किटमध्ये व्होल्टेज करंटची रिक्वायरमेंट असते. सो करंट लिमिटिंग पर्पज साठी इन एव्हरी इलेक्ट्रॉनिक सर्किट वी यूज रेजिस्टर कॉम्पोनंट. तर इथं
रेजिस्टर कंपोनंट जो आहे दॅट इज कॅन बी प्रोड्यूस्ड दॅट रिड्यूस द करंट बाय डिफरंट अमाऊंट. तर मेन फंक्शन जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. रेजिस्टरचं युनिट जे आहे फर्स्ट युनिट मध्ये सांगितलेलं. रेजिस्टर जो आहे तो आपण ओहम मध्ये मेजर करतो. ओहम असेल, किलो ओहम असेल किंवा मेगा ओहम असेल, दॅट इज युनिट ऑफ रेजिस्टर. देन नेक्स्ट ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ जो आहे तो आपण फर्स्ट युनिट मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टडी केलेला आहे. तर फर्स्ट युनिट मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या जे आहे दॅट इज ओहम्स लॉ जो आहे दॅट इज ओहम्स लॉ इज अ फॉर्म्युला दॅट लिंक्स व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स. तर ओहम्स लॉ जो आहे व्होल्टेज, रेजिस्टन्स अँड करंट रिलेटेड पॅरामीटरला जो आहे दॅट इज लिंक्ड विथ व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स पॅरामीटर. देन रेजिस्टन्स इज मेजर्ड इन ओहम. तर ओहम जे आहे रेजिस्टन्सचं युनिट जे आहे ते तुम्हाला इंडिकेट केलेलं आहे. तर रिलेशन जे आहे ओहम्स लॉचं रिलेशन आपण फर्स्ट युनिट मध्ये स्टडी केलेलं आहे. दॅट इज व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स, दॅट इज व्ही इज इक्वल टू आय आर. तर हा जो आहे ओहम्स लॉचा ट्रायंगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू गिवन the formula can be used to calculate voltage, current and resistance in the circuit. तर हा जो आहे ओहम्स लॉचा ट्रायंगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर बेसिक युनिट जे आहे V इज इक्वल टू बेसिक फॉर्म्युला जो आहे ओहम्स लॉचा V इज इक्वल टू I इंटू आर ने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज व्होल्टेज इज इक्वल टू I इंटू आर. जर हेच इक्वेशन आपल्याला आयच्या इन टर्म्स ऑफ रिप्रेझेंट करायचं असेल तर काय करणार तुम्ही? आय इज इक्वल टू काय इक्वेशन नोट करणार आहे चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. तर ओहम्स लॉचे आपण 3 स्टेटमेंट जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते मी शेअर केलेले आहे. दॅट इज व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. इफ वी हॅव टू राईट ओहम्स लॉ इन टर्म्स ऑफ करंट, तर करंटच्या टर्म्स मध्ये ओहम्स लॉ रिप्रेझेंट करायचं असेल तर इक्वेशन काय लिहिणार? आय इज इक्वल टू फक्त हेच इक्वेशन आपल्याला काय करायचंय? सिम्प्लिफाय करायचंय. तर आय इज इक्वल टू काय इक्वेशन येणार तुमचं? चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. आय इज इक्वल टू काय इक्वेशन येणार? फक्त सिम्प्लिफिकेशन करा. तर हे जे आहे इक्वेशन व्होल्टेजच्या टर्म्स मध्ये दॅट इज व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आयच्या रिलेटेड काय इक्वेशन येणार? आय इज इक्वल टू चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. आय इज इक्वल टू काय इक्वेशन येईल? आय इज इक्वल टू चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. आय इज इक्वल टू अडसूळ हर्षदाने शेअर केलेले आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. पवार पूजा शिंदेने केलेले करेक्ट आन्सर. देन गौरव पवारने केलेले विशाखा गायकवाडने मल्टिप्लिकेशन केलेले. सिम्प्लिफिकेशन करा. मल्टिप्लिकेशन होणार का डिव्हिजन होणार? हा आय राईट साइडला ठेवा. इथं हा आर काय आहे? मल्टिप्लाइड आहे. या साइडला घेतल्यावरती तुमचं काय होणार आहे? आर काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. दॅट इज आय इज इक्वल टू काय येणार आहे? व्ही डिवायडेड बाय आय. तर सॉरी व्ही डिवायडेड बाय आर. तर आय इज नथिंग बट व्ही डिवायडेड बाय आर. सेकंड स्टेटमेंट. जर सेम ओहम्स लॉ इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स रिप्रेझेंट करायचं असेल तर काय इक्वेशन येईल? इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स आर इज इक्वल टू काय इक्वेशन येईल? आर इज इक्वल टू काय इक्वेशन येईल? आयचं करेक्ट आहे. आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. देन नेक्स्ट इन टर्म्स ऑफ रेजिस्टन्स काय इक्वेशन येईल? आर इज इक्वल टू सिम्प्लिफिकेशन करा. आर इज इक्वल टू काय येणार? आयचं करेक्ट आहे. व्ही डिवायडेड बाय आर. आर इज इक्वल टू काय येणार आहे? आर इज इक्वल टू काय येणार आहे? हा आय काय इथं मल्टिप्लाइड आहे. या साइडला घेतल्यावरती हा आय काय होणार आहे? इथं डिवाइड होणार आहे. दॅट इज आर इज इक्वल टू काय येणार आहे? व्ही डिवायडेड बाय आय. तर इथं ओहम्स लॉचे 3 स्टेटमेंट जे आहे ते मी स्क्रीनवरती शेअर केलेले आहेत. फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय करायचंय आपल्याला? सिम्प्लिफिकेशन करायचंय. तर इथं व्ही इज इक्वल टू आय आर मीन्स व्होल्टेज काय असणार आहे?
दॅट इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. तर याच्यामध्ये काय असणार आहे, प्रपोर्शनल रिलेशनशिप असणार आहे. जर सर्किट मधलं व्होल्टेज इन्क्रीज झालं तर करंट ऍज वेल ऍज रेजिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट इज व्ही इज इक्वल टू आय आर. तर इथं स्टेटमेंट जे आहे ते मी शेअर केलेलं आहे. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन आयदर the current flowing through material or resistance will also be increased. The proportional relationship means what? की तुमची एक क्वांटिटी इन्क्रीजिंग असेल तर दुसरी क्वांटिटी पण काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. तर इथं व्होल्टेज जर इन्क्रीजिंग असेल फर्स्ट स्टेटमेंट मध्ये तर करंट ऍज वेल ऍज सर्किट मधला रेजिस्टन्स काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. दॅट इज ओहम्स लॉचं फर्स्ट स्टेटमेंट आहे. नंतर सेकंड स्टेटमेंट मध्ये सांगा तुम्ही आर इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय. तर आर काय आहे, व्ही ला प्रपोर्शनल आहे आणि आय ला काय आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. तर इथं रेजिस्टन्स जर इन्क्रीज होत असेल तर व्होल्टेज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. इन दॅट केस करंट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. दॅट इज व्ही इज आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्होल्टेज अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू करंट. The resistance of material is constant for given temperature, which means that current and voltage must be proportional. तर इथं काय व्होल्टेज अँड करंट काय प्रपोर्शनल आहे. दॅट टाइम करंट काय इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. नंतर नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये की तुम्ही सिम्प्लिफिकेशन करून बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर शेअर केलेलं, आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. तर करंट काय असणार आहे, व्होल्टेजला प्रपोर्शनल असणार आहे. दॅट टाइम रेजिस्टन्स काय असणार आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे. सर्किट मधला ज्यावेळी करंट इन्क्रीज होणार आहे दॅट टाइम व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे आणि इन दॅट केस रेजिस्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर प्रपोर्शनल रिलेशन मीन्स व्हॉट, की जी इनपुट क्वांटिटी इन्क्रीजिंग असेल तर दुसरी क्वांटिटी पण काय असणार आहे, इन्क्रीजिंग असणार आहे. दॅट टाइम जी क्वांटिटी प्रपोर्शनल असेल ती काय होणार आहे, तुमची डिक्रीज होणार आहे. दॅट इज ओहम्स लॉचे 3 स्टेटमेंट जे आहे ते इथं शेअर केलेले आहेत. देन नेक्स्ट पॉइंट इज पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स मीन्स व्हॉट, तर इथं डेफिनेशन जे आहे पोटेन्शियल डिफरन्सची मी शेअर केलेली आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स मीन्स व्हॉट, द difference in potential between 2 points that represent the work involved or the energy released in the transfer of unit quantity of electricity from one point to another point, that is called as potential difference. तर इथं पोटेन्शियल डिफरन्सची डायग्राम जी आहे ती मी शेअर केलेली आहे. की सपोज हा लाईट बल्ब आहे, तर लाईट बल्बच्या अक्रॉसचं तुम्ही काय करणार आहे, पोटेन्शियल मेजर करणार आहे. तर पोटेन्शियल आपण काय करतो, तर पोटेन्शियल असेल किंवा पोटेन्शियल डिफरन्स असेल तर काय करणार आहे, हा जो आहे व्होल्टमीटर या 2 पॉईंटच्या अक्रॉस काय करणार आहे, पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. तर जे काही व्होल्टेज येईल किंवा व्होल्टेज डिफरन्स येईल दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. सो बॅटरीज लिफ्ट चार्ज टू द हायर पोटेन्शियल. तर हे जे आहे हा चार्जर कनेक्टेड आहे, इथे हा बल्ब इंडिकेट केलेला आहे. चार्जर ऍट हाय पोटेन्शियल आहे आणि चार्जर ऍट लो पोटेन्शियल इंडिकेट केलेला आहे. तर पोटेन्शियल मीन्स काय, आपण व्होल्टेज मेजर करणार आहे. एका पॉईंटचा बल्बचा हा फर्स्ट पॉईंट आहे, इथे हा सेकंड पॉईंट आहे. तर प्रत्येक पॉईंटच्या अक्रॉसचा आपण काय करणार आहे, व्होल्टेज जे आहे ते मेजर करणार आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स जे आहे की या पॉईंटचं व्होल्टेज आणि या पॉईंटचं व्होल्टेज, तर दोन्ही पॉईंटच्या अक्रॉसचं व्होल्टेजचं काय करणार आहे, डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे V इज इक्वल टू E अपॉन Q ने रिप्रेझेंट करतो. तर E इज नथिंग बट एनर्जी आणि Q इज नथिंग बट चार्ज. तर इथं पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट आपण काय करणार आहे, की जे काही तुमचं ऍप्लिकेशन असेल किंवा सर्किट असेल त्याच्यामध्ये काय करणार आहे, 2 पॉईंटच्या अक्रॉस आपण काय करणार आहे, व्होल्टेज मेजर करणार आहे आणि त्याच्यातलं आपण काय करणार आहे, डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल इज नथिंग बट व्होल्टेज. तर आपण काय करणार आहे, व्होल्टेज जे आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. तर व्होल्टेज काय करतो आपण सर्किटमध्ये, की आता तुम्हाला व्होल्टेजची डायग्राम दाखवलेली की सर्किटमध्ये व्होल्टेज जे आहे व्होल्ट मीटरने मेजर करतो. तर व्होल्ट मीटर सर्किटमध्ये काय करणार आहे, पॅरलल मध्ये कनेक्ट करणार आहे. दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स. देन नेक्स्ट सिरीज और पॅरलल.
तर सिरीज और पॅरलल कॉन्सेप्ट जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर सिरीज मीन्स काय आणि पॅरलल मीन्स काय, तर सिरीजची डायग्राम इथं मी इंडिकेट केलेली आहे आणि इथं ही पॅरललची डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. तर सिरीज मीन्स व्हॉट, ऑल कंपोनंट्स आर इन वन लूप, वन पाथ फॉर द करंट टू फ्लो. दिस इज डिफाइंड ॲज अ सिरीज सर्किट. तर सिरीज सर्किट मीन्स व्हॉट, तर हे जे आहे कंपोनंट काय आहे, दोन्ही कंपोनंट काय आहे, सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. तर एकाच पाथ मध्ये, एकाच याच्यामध्ये सर्किटमध्ये जे आहे एकाच लूप मध्ये काय केलेले आहेत, दोन्ही कंपोनंट जे आहे ते कनेक्टेड आहे. तुमचं सर्किट काय आहे इथं, हे जे आहे सिरीज सर्किट आहे. याच्या अक्रॉस हा जो आहे ॲमीटर कनेक्टेड आहे. देन सेकंड जे आहे पॅरलल सर्किट इंडिकेट केलेलं आहे. तर पॅरलल आणि सिरीज इन जनरल कन्सेप्ट आहे. तर components are divided across several different loops. Current has a number of different paths to flow, that is defined as a parallel circuit. तर इथं काय, हे दोन ॲमीटर एकमेकांना पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. हे दोन इलेक्ट्रिकल किंवा कंपोनंट्स जे आहे एकमेकांना काय पॅरलल मध्ये कनेक्टेड. तर सिरीज मध्ये काय, सिरीज मीन्स एका लूप मध्ये, पॅरलल मीन्स व्हॉट की वेगवेगळ्या लूप मध्ये काय कंपोनंट जे आहे ते कनेक्टेड आहे. इथं ॲमीटर असेल तर ॲमीटर काय पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. कंपोनंट असतील सर्किट मधले दॅट इज कनेक्टेड इन पॅरलल, दॅट इज कॉल्ड ॲज सिरीज अँड पॅरलल सर्किट. तर आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करणार आहे, त्यावेळी आपल्याला सिरीज आणि पॅरलल कॉन्सेप्ट जो आहे लक्षात आला पाहिजे. सिरीज मीन्स काय की एकाच लाईन मध्ये असणार आहे, पॅरलल मीन्स काय एकमेकांना अपोजिट जे आहे ते कनेक्टेड आहे. देन नेक्स्ट जे आहे की या चॅप्टर मध्ये आपण टर्म्स स्टडी करणार आहे, म्हणजे प्रत्येकाची डेफिनेशन स्टडी करणार आहे. दॅट इज अनालॉगी विथ इलेक्ट्रिकल सर्किट. तर इलेक्ट्रिकल सर्किट्स आणि मॅग्नेटिक सर्किट्स आपण दोन कन्सेप्ट स्टडी करणार आहे. तर चॅप्टरचं नावच आहे इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. तर याच्यामध्ये आपण डेफिनेशन जे आहे या सगळ्या डेफिनेशन स्टडी करणार आहे. तर इलेक्ट्रिकल सर्किट्स मध्ये काय आपण डेफिनेशन स्टडी करणार आहे, EMF दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, व्होल्ट मध्ये मेजर करतो. करंट जे आहे आता तुम्हाला बेसिक सांगितले, जे बेसिक पॅरामीटर आहे ऍक्च्युअली परत एक्सप्लेन करणार आहे. तर EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, व्होल्टेज मध्ये मेजर करतो. करंट पॅरामीटर सांगितलेला, करंट इज नथिंग बट काय इलेक्ट्रिकल चार्ज असेल की जो इलेक्ट्रॉन्स और होल्समुळे फ्लो होतो, दॅट इज मेजर्ड इन एम्पियर. नंतर करंटची डेफिनेशन सांगितली. तर करंट मीन्स व्हॉट, तर करंट जो आहे तो आपण रेजिस्टन्सची डेफिनेशन सांगितली. तर रेजिस्टन्स जो आहे करंट लिमिटिंग पर्पज साठी यूज करतो. करंटची युनिट रेजिस्टन्सचं युनिट सांगितलं. ओहम मध्ये आपण काय करतो, रेजिस्टन्स मेजर करतो. देन करंट डेन्सिटी आपण स्टडी करणार आहे, त्याचं युनिट जे आहे इथे शेअर केलेलं आहे. परत नेक्स्ट काय डेफिनेशन स्टडी करताना युनिट कसं फाइंड आउट केलेलं आहे ते एक्सप्लेन केलं जाईल. देन कंडक्टिव्हिटी जी आहे ती आपण इलेक्ट्रिकल सर्किट्सची मेजर करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे करंट ऍक्च्युअली फ्लोईंग, तर करंट डायरेक्शन जे आहे सर्किट मधली स्टडी करणार आहे. देन सर्किट्स मे बी ओपन और क्लोज, तर ओपन कंडिशन अँड क्लोज कंडिशन जी आहे सर्किटची स्विचने आपण स्टडी करणार आहे. तर स्विचच्या पोझिशन तुम्हाला सांगितलेल्या आहेत की नॉर्मली ओपन असेल किंवा नॉर्मली क्लोज असेल. तर नॉर्मली ओपन अँड नॉर्मली क्लोज, तर ज्यावेळी सर्किटचा कॉन्टॅक्ट क्लोज असणार आहे त्यावेळी सर्किट काय असणार आहे, ऑन कंडिशन मध्ये असणार आहे. नॉर्मली ओपन मीन्स व्हॉट की ज्यावेळी सर्किट स्विचची पोझिशन ओपन असणार आहे त्यावेळी सर्किट काय असणार आहे, ऑफ असणार आहे. दॅट इज कंडिशन जे आहे आपण सर्किट डायग्राम वरून व्हेरीफाय करणार आहे, ओपन और क्लोज. देन मॅग्नेटिक सर्किट कन्सेप्ट स्टडी करणार आहे. तर याच्यामध्ये पण आपण डेफिनेशन जे आहे प्रत्येकाची स्टडी करणार आहे. MMF मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स स्टडी करणार आहे. AT जे आहे त्याचा युनिट आहे. फ्लक्स जे आहे वेबर मध्ये मेजर करणार आहे, युनिट जे आहे ब्रॅकेट मध्ये मेन्शन केलेले आहेत. नंतर रिलक्टन्स टर्म जी आहे ती आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. फ्लक्स डेन्सिटी असेल, परमियाबिलिटी असेल, तर प्रत्येकाची डेफिनेशन विथ युनिट. काही वेळा क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला 4 डेफिनेशन जे आहे, कोणत्याही 4 डेफिनेशन 4 मार्क्स साठी विचारलेले असतात. देन याच्यामध्ये फ्लक्स क्रिएटेड बट डज नॉट फ्लो कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. अँड सर्किट इज ऑलवेज क्लोज, तर मॅग्नेटिक सर्किट जे आहे दॅट आर ऑलवेज क्लोज कन्सेप्ट जो आहे तो आपण डिटेल मध्ये काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर इथं इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट जे आहे
ते इंडिकेट केलेले आहेत. तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काय, तर इथं हा सोर्स इंडिकेट केलेला आहे, रेजिस्टन्स इंडिकेट केलेला आहे, त्याच्यातून फ्लो होणारा करंट जो आहे तो काय केलेला आहे, आय ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण काय करणार आहे, ओहम्स लॉ यूज करणार आहे, की सपोज व्ही इज इक्वल टू आय आर किंवा आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. तर डिपेंड्स ऑन सर्किट आपण काय करणार आहे, ओहम्स लॉ जो आहे तो अप्लाय करणार आणि जे काही इक्वेशन असेल ते फाइंड आउट करणार आहे. तर हे झालं इलेक्ट्रिकल सर्किट. तर इलेक्ट्रिकल मध्ये टर्म्स जे आहे ते व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स जे आहे ते इंडिकेट केलेली आहे. देन नेक्स्ट जे आहे आपण मॅग्नेटिक सर्किट स्टडी करणार आहे. तर मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय केलेलं आहे, इथं हा सोर्स इंडिकेट केलेला आहे. मॅग्नेटिक सर्किट मधून फ्लो काय होत आहे, फ्लक्स फ्लो होत आहे. तर इथं फाय रिप्रेझेंट केलेला आहे. तर हा सिम्बॉल जो आहे फायचा आहे. रेजिस्टन्स जो आहे तो सर्किट मधला सर्किट मध्ये कनेक्टेड आहे. तर त्याच्यामध्ये काय करणार आहे, फ्लक्स जे आहे फ्लक्स आपण मेजर करणार आहे. तर याच्यामध्ये करंट मेजर करतो, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये करंट मेजर करतो, मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण काय करतो, फ्लक्स पॅरामीटर जो आहे तो मेजर करतो. तर इलेक्ट्रिकल सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट इंडिकेट केलेलं आहे. सो इलेक्ट्रिकल सर्किट इज नथिंग बट करंट मेजर करणार आहे आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण काय करणार आहे, फ्लक्स दॅट इज फायने रिप्रेझेंट केलेलं आहे. फ्लक्स पॅरामीटर जो आहे तो मेजर करणार आहे. देन नेक्स्ट आहे आपण प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. तर इलेक्ट्रोमॅग्नेट मीन्स व्हॉट, की इलेक्ट्रिकल सर्किट ॲज वेल ॲज मॅग्नेटिक सर्किट. तर प्रिन्सिपल जे आहे द प्रिन्सिपल ऑफ मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझम कन्सेप्ट तर प्ले अँड important role in operation of electric machines. The basic idea behind electromagnet is magnetic field around the conductor can be produced when current flows through the conductor. In other words, तिथं मेन्शन केलेलं आहे, the magnetic field only exists when electric current is flow. की सपोज मी एक सिंपल एक्झाम्पल सांगते, की मॅग्नेटिझमचं एक्झाम्पल सांगते, की प्रत्येकाने मॅग्नेट पाहिला असेल, लोहचुंबक. तर लोहचुंबकाला काय असते, अट्रॅक्टिंग प्रॉपर्टी असते, की एखाद्या लोखंडी वस्तूकडे नेलं की लोखंडी वस्तूला काय होतो, तुमचा मॅग्नेट काय होतो, अट्रॅक्ट होतो. सेम आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये काय करणार आहे, मॅग्नेट जो आहे तो मॅग्नेट प्लेस करणार आहे. तर मॅग्नेट जो आहे तो ज्यावेळी प्लेस केला जाणार आहे, की ज्यावेळी सर्किटमध्ये तुम्ही करंट पॅरामीटर किंवा व्होल्टेज पॅरामीटर सर्किट मधून पास करणार आहे, दॅट टाइम तुमचं काय होणार आहे, तर सर्किटमध्ये ईएमएफ कन्सेप्ट किंवा एमएमएफ कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर हे जे आहे बेसिक प्रिन्सिपल आहे. तर बेसिक प्रिन्सिपल मध्ये मेन स्टेटमेंट काय आहे, दॅट इज व्हेन, तर इथं मेन्शन केलेले, व्हेन करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर दॅट टाइम मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी प्रोड्यूस. तर मॅग्नेटिक फील्ड तुमचं कधी जनरेट होणार आहे, त्यावेळी तुम्ही सर्किट मधून किंवा तुमच्या ऍप्लिकेशन मधून करंट फ्लो करणार आहे. दॅट टाइम सर्किटमध्ये काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होणार आहे. दॅट इज नथिंग बट प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. फॉर एक्झाम्पल की तुम्हाला सांगितलं की मॅग्नेट तुम्ही काय करणार आहे, एखाद्या लोखंडी वस्तूच्या अक्रॉस ज्यावेळी नेणार आहे त्यावेळी दोघांमध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. दॅट टाइम मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते जनरेट होणार आहे. तर इथं मी मॅग्नेटिक फील्डची एक डायग्राम जी आहे ती इंडिकेट केलेली आहे, की सपोज हा लोहचुंबक आहे, इथं तुमचं लोखंडी एखादं वस्तू असेल त्याच्या अक्रॉस तुम्ही काय, ज्यावेळी लोहचुंबक नेणार आहे, मॅग्नेट नेणार आहे, त्यावेळी त्याच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर हे जे आहे अट्रॅक्शन जे काय होतंय, तर इथे हे असं सर्क्युलर इंडिकेट केलेलं आहे. तर दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होणार आहे. तर आपण डेफिनेशन जे आहे त्या प्रत्येकाच्या स्टडी करणार आहे. तर दॅट इज बेसिक कन्सेप्ट. तर इथे जे आहे लाईन्स ऑफ फोर्स